रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव शहरात सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 16 जणांना ताब्यात घेतले असून तब्बल 2,82,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30 वाजता करण्यात आली। चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल प्रांजलच्या बाजूला असलेल्या एका खोलीत सोशल क्लबच्या नावाखाली जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर पवार व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। छाप्यात जुगार खेळताना प्रवीण विलास गोत्रे चाळीसगाव, संजय रतन गायकवाड मॅनेजर वडगाव लांबे, भुराजी गौराजी दहीहंडे धुळे, रशीद कादर पठाण बीड, शाबीर खान फैयाज खान चाळीसगाव, कैलास नामदेव भावड मनमाड, विठ्ठल खंडेराव वाघ चाळीसगाव, गोपालदास नारायणदास रत्नानी छत्रपती संभाजीनगर, कलीमशाह सलीम शेख चाळीसगाव, अशफाक परमजीत पंजाबी चाळीसगाव, अकलात शेख इस्माईल शेख चाळीसगाव, प्रवीण संतोष पाटील चाळीसगाव, सागर राजेंदू चौधरी जळगाव, अमोल गणपत गवळी चाळीसगाव, फिरोज चांदखा पठाण चाळीसगाव व सुरेश निंबा मानकर सटाणा नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे नाणे तसेच मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार असा एकूण 2,82,970 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विलास पवार यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.